अंबडमध्ये 6.37 लाखांचे शासकीय धान्य जप्त, तहसील प्रशासन व पोलिसांची संयुक्त धाड, एकावर गुन्हा दाखल। नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज। जालना जिल्ह्यातील अंबड शहरातून मोठी बातमी समोर आली आहे। अंबडमधील चांगलेनगर परिसरातील एका खासगी गोदामावर तहसील प्रशासन आणि अंबड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 6,37,418 रुपयांचे शासकीय धान्य आणि साहित्य जप्त केले आहे। या कारवाईत 94.50 क्विंटल गहू, 76 क्विंटल तांदूळ, एक वजन काटा आणि शासकीय रिकामी पोती जप्त करण्यात आली। प्रशासनाच्या माहितीनुसार जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत 6,37,418 रुपये इतकी आहे। ही धाड प्रभारी सहाय्यक जिल्हा पुरवठाधिकारी सतीश तायडे, पुरवठा निरीक्षक राहुल पल्हाटे, सहाय्यक महसूल अधिकारी गोविंद पेरके, निरीक्षण अधिकारी किरण कुमार खांडे भराड तसेच अंबड पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली। या प्रकरणी शेख नसीर अब्बास बागवान राहणार अंबड यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 आणि 7 नुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। शासकीय धान्याचा गैरवापर, साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्याविरुद्ध भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील असा इशारा प्रशासनाने दिला आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। मी बठाण खुर्द आमच्या गावामध्ये डिझेल टाकून आमच्या गावामध्ये दोन्ही रोडच्या साईडना 10 फुटाच्या अंतरावर झाडं लावणार आहे आणि आमच्या गावचा चेहरा मोहरा बदलणार आहे। तरी आम्ही याच्यासाठी आम्हाला खूप ट्रस्टवाल्याचं सहकार्य आहे। एवढी आम्हाला ही मदत केल्याबद्दल आमचं धन्यवाद, आम्ही त्यांना धन्यवाद करतो। एवढं डिझेल टाकून JCB मिळाले त्यामुळे आम्ही हे काम करू शकतो। हे काम करू शकलो। आम्ही रोडच्या दोन्ही बाजूने जागा साफ करून झाडे लावणार आहे व त्यामुळे आमच्या गावाची शोभा वाढणार आहे व रहदारीचं जे अडचण होती त्यामुळे उद्या त्यापासून काही अडचण होणार नाही। आम्ही गावाच्या वतीने डिझेल टाकून सर्व गावाची साफसफाई करणार व रोगराईपासून गावाला मुक्त करणार असे आम्ही काम केले आहे।